एखादं ठिकाण आवडलं ना तिथून बाहेर निघायची इच्छाच होत नाही. एवढं छान असं वाटत होतं ना कैलास टेम्पलमध्ये. खूप वेळ असं बसावंसंच वाटत होतं. पण म्हटलं करणार काय, आम्हाला जायचं होतं पुढच्या ठिकाणावरती. म्हटलं चला आता निघूया तिथून आणि आम्ही पोहोचलो घृष्णेश्वर मंदिरामध्ये. आता हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर आहे आणि एवढं छान असं मंदिर आहे ना. कलर तर खूपच छान असा वाटत होता आणि त्याच्यावरती डिझाईन तर एवढी छान होती ना, पण गर्दी खूप होती त्यामुळे लाईन पण जरा हळूहळूच पुढे जात होती. मग छान असं दर्शन घेतलं आणि थोडासा प्रसाद पण घेतला. म्हटलं चला आता थोडीशी शॉपिंग पण करूयात. शॉपिंग वगैरे झाली आणि निघालो आम्ही भद्रा मारुतीच्या मंदिरामध्ये. आता हा मारुती जो आहे ना या मंदिरामध्ये झोपलेला आहे, पण हे मंदिर पण खूपच छान होतं आणि इथला प्रसाद मला खूपच आवडतो. बर्फी असते नारळाची. आणि नंतर आम्ही गेलो होतो जेवायला. तर इथे आम्ही घेतली होती दालबट्टी. आता दालबट्टी तर फेवरेटच आहे माझी आणि यामध्ये जेवढं तूप टाकेल ना तेवढं छान असं वाटतं खायला. आणि नंतर मग आम्ही जेवण करून पोहोचलो रूमवर. आता झोप तर एवढी आली होती ना, कारण दिवसभराचा कंटाळा त्यामध्ये खाल्लेली दालबट्टी एवढी सारी झोप आली होती ना. चला आजसाठी एवढंच, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.